पहिलं तर आदित्य ठाकरे यांना जनतेने प्रश्न विचारला पाहिजे किंवा या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना त्रास झाला त्यांनी आदित्य ठाकरे यांना सडेतोड प्रश्न विचारले पाहिजे की नाले सफाई चालू असताना तुम्ही होतात कुठे? मिस्टर इंडिया सारखे गायब झाला होतात. आदित्य ठाकरे मिस्टर इंडिया सारखे नाले सफाई आणि रोड सीसी रोड याची कामं चालू असताना गायब झाले होते. आणि मग ते पाहणी कुठे करत होते? थेम्सवर का त्या ठिकाणी असलेल्या पॅरिसमधल्या सीन नदीवर? लंडन मधली थेम्स आणि पॅरिस मधली सीन याची पाहणी करत होते का आदित्य ठाकरे? आज मुंबईकरांच्या वाताहतीला कोण जबाबदार याचं थेट उत्तर आहे उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे. गेल्या 25 वर्षात कट कमिशनचा धंदा, कंत्राटदारांशी कट कमिशन, यामुळे मुंबईची आज हालत झाली आहे. आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे चोर मचाए शोर याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आमचे सवाल आहेत आदित्य ठाकरेंना, त्यांनी उत्तर द्यावी ना. 26 जुलै 2005 जो महाप्रलय मुंबईने बघितला त्यावेळेला तत्कालीन महापालिकेचं नेतृत्व करणारे उद्धवजी 26 जुलैला रस्त्यावर का नाही दिसले? कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये होते? आज फिरतायत ना आदित्यजी, त्यांना याची उत्तर द्यायला लागतील. दुसरा प्रश्न आहे, 2006ला मुंबईच्या पावसाच्या पाण्याचा निचरा कसा झाला पाहिजे आणि तो समुद्राकडे कसा गेला पाहिजे यासाठी ब्रिमस्टोवर्ड चा रिपोर्ट बनला. 2006ला पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या ब्रिमस्टोवर्डला 1200 कोटी रुपये अंदाजित होते. 2019 पर्यंत 4000 कोटीवर गेले. अजून ब्रिमस्टोवर्ड पूर्ण झाला नाही. 25 वर्षात तुम्ही काय केलं आदित्यजी? आमचा तिसरा सवाल आहे, ब्रिमस्टोवर्डच्या माध्यमातून ड्रेनेजची कामं 10 वर्षात पूर्ण होणं अपेक्षित होती 2006 पासून. तुमच्या 25 वर्षाच्या काळात 75% काम पूर्ण झालंय, 100% नाही. हे पाप तुमचं नाही का? आमचा चौथा सवाल आहे, समुद्राकडे जाणारं पाणी जे जमिनीकडून पावसाचं जातं तो आउटफॉल, हे आउटफॉल त्या ठिकाणी समुद्र सपाटीच्या खाली आहेत मुंबईतले. ते समुद्र सपाटीच्या वर करून दाखवलं म्हणणारे आदित्यजी, तुम्ही का नाही आणले? आमचा पाचवा सवाल आहे, ईओडब्ल्यूची इन्क्वायरी चालू आहे मिठी नदीच्या बाबतीत. 1000 कोटी रुपये 1000 कोटी रुपये मिठी नदीत आदित्यजी ज्या कंत्राटदाराने गाळ सफाईत खाल्ले त्यांच्याशी तुमचा काही संबंध आहे का? मी नावं घेत नाही. एका कलाकाराची इन्क्वायरी सुद्धा होणार आहे या गाळ सफाईमध्ये. हे पाप कोणाचं आहे? मुंबईच्या रस्त्यावर 3 लाख कोटी रुपये 25 वर्षात तुम्ही खर्च केले. खड्डे मुक्त मुंबई का नाही झाली? आणि म्हणून आदित्य ठाकरेजींना तुम्ही एक प्रश्न विचारलात तर 50 प्रश्न तुमच्याकडे येणार आहे. आणि मुंबईला तुंबई करण्याचं पाप आदित्यजी तुमचं 25 वर्षातल्या तुमच्या भ्रष्ट कारभाराचं आहे.
आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आदित्य ठाकरेंनी असा दावा केलेला आहे की हिंदमाता जो परिसर आहे तो 2022 मध्ये आम्ही फ्लूड मुक्त केलेला होता, मात्र आता तिथे सर्व पाणी तुंबतंय, यामुळे दिसतंय सत्ताधारी हे मुंबई द्वेषी आहे. मग तुमचा आमदार आहे ना तिकडे, तुमचा आमदार आहे ना आदित्यजी, हिंदमाताच्या इथे काय काम केलं त्याने? जे हिंदमाताला काम झालं म्हणजे अंडरग्राऊंड त्या ठिकाणी झालेली टाकी, हे काम करून तुम्ही पाणी तुंबणार नाही केलं होतं ना. त्याच वेळेला मिलन सबवेला अंडरग्राऊंड टाकी झाली, तिथला आमदार मी आणि परागळवणी आहे, दोघंही आहेत. त्याचा आउटकम ब्रिमस्टॉडचा जो आहे तो पंपिंग स्टेशन जे आहे ते शिवडीला आहे. आणि म्हणून मी सांगतोय, जसं मिलन सबवेचा गजदर बांधला आहे, मग आमचा आमदार आणि आम्ही केलेले कामं स्वच्छ कशी? शिवडीत तुमचा आमदार, तिकडचं काम अर्धवट कसं? याचं उत्तर तुम्हालाच द्यावं लागेल. आणि मुळामध्ये तासी 25 ते 50 mm एवढा पाऊस पडला तर त्याला वहन करण्याची क्षमता नाल्याची बांधणी तुम्ही केली आहे. आणि कुलाब्यामधल्या पावसाचे आकडे तुमच्याकडे आहेत. एका तासात 125च्या दरम्यान एमएमचा पाऊस झाला आहे शहरामध्ये. अभ्यासाविना बोलणं आदित्यजी, हे तुमच्या शाखेत बोला, मुंबईकरांसमोर नाही. जे बगल बच्चे चिंटे चिपटे येतात ना शाखेत, त्यांच्यासमोर काही बोललं तर चालेल. आमच्याशी बोलताना अभ्यासपूर्ण बोला. मुंबई महापालिकेला प्रश्न विचारलेच पाहिजेत. खरं तर ते आदित्यजींनी विचारलंही नाही. ना नाल्यावर आले, ना रोडवर आले, ना बैठकीत आले, ना कधी प्रश्न बैठका लावल्या. उद्धवजीने आदित्यजी थेम्स नदी आणि सीन नदीवर फिरत होते, मिठी नदीपर्यंत आलेच नाहीत. आम्ही रस्त्यावर होतो, मी होतो, एकनाथजी होते, भाजपचे आमदार होते, आणि आम्ही प्रश्न विचारले आहेत. आम्ही पाठपुरावा केला आहे. AI नाले सफाईमध्ये वापरण्यासाठीचा आग्रह आम्ही धरला आहे. यातलं तुम्ही काय केलं आदित्यजी सांगा. आणि त्यावेळेला सुद्धा मी म्हटलं, नाले सफाईच्या माझ्या तिन्ही राऊंडवर आणि रस्ते पाहणीच्या तिन्ही राऊंडवर मी म्हटलं आहे की AIच्याच डेटा ॲनालिसिसमध्ये हे म्हटलं आहे, जवळजवळ 1400 तोपर्यंत, नंतर आकडे वाढले असतील माहीत नाही, गाड्यांमधला निघालेला गाळ नव्हता. हे AI म्हणाले. हा प्रश्न आम्ही उपस्थित केलाय, पाठपुरावा आम्ही करतो आहोत, सजग जनप्रतिनिधी आम्ही आहोत. केवळ विघ्न आलं की टाळूवरचं लोणी खायला राजकीय फायद्याला फिरणारे आम्ही आदित्यजी नाही. आणि अजूनही माझा सवाल आहे, ठीक आहे तुम्ही फिरता, तुमचा अधिकार आहे, प्रश्न विचारताय, तुमचा अधिकार आहे, पण तुम्ही प्रश्न सत्ताधारी राज्यातल्या लोकांना विचारताय, पण एकाही शब्दाने तुम्ही कंत्राटदारावर आदित्य ठाकरे बोट दाखवायला तयार नाही. कारण काय? आम्ही प्रश्न विचारले, कंत्राटदार हा चोरी करतोय, कंत्राटदार शेपणभूमीवर घेऊन जाणारा गाळ नाही आहे, त्या कंत्राटदारावर दंडनी कारवाई करा, आम्ही मागण्या केल्या आहेत. आदित्य ठाकरे आज सुद्धा कंत्राटदाराविरुद्ध बोलायला तयार नाहीत. ही कुठली युती आहे कंत्राटदाराबरोबर? आदित्यजी मुंबईकरांना सांगा. नाही, त्यातला आकडा मी बघितला तेव्हा 50% होता, आता किती झालाय मला नेमका माहीत नाही, पण काम असमाधानकारकच आहे. काही ठिकाणी कंत्राटदाराने बेजबाबदारपणे केलंय. तंत्रज्ञानाचं हे युग आहे. AIने तुम्हाला आकडे दिलेले आहेत. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी कारवाई त्या कंत्राटदारावर करावीच लागेल एक भाग, आणि दुसऱ्या बाजूने पर्यायी व्यवस्था उभी करायला लागेल. स्वतः एकनाथ शिंदेजींनी राऊंड घेतला
त्याही वेळेला 7 जूनपर्यंत त्यांना आकडा आणि वेळ दिलेली आहे. एकाही मुंबईकराला त्रास होता कामा नये. हिंदमाताला प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर सकल भाग आहे, पाणी दरवर्षी त्या ठिकाणी साचतं. मात्र यावेळी जर आपण पाहिलं तर तिथे पंपिंग स्टेशन्सच नव्हतं किंवा तिथे ती कनेक्शनच जोडण्यात आलेले नव्हते. पाणी तुंबल्याचं कळल्यानंतर तिथे मेनहॉल्स ओपन करण्यात आले आणि त्यानंतर तिथे जनरेटर आणून मग डिझेल भरलं जात होतं. इतका संतगती कारभार का नाही, होता? कमिशनरची सर्वस्वी चूक आहे. या पद्धतीने आयुक्त खालच्या अधिकाऱ्यांवर सर्व सोपून विदेशात जात असतील तर आयुक्तांनाही सवाल आहे. तुम्ही काय थेम्स का सीन नदीवर गेला होतात काय आदित्यजींनी उद्धवजींबरोबर? तुमच्या या ठिसाळ कारभारामुळे मुंबईकर सफर होतील का? जागरूक प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व ठिकाणी पोहोचलो, आजही पाठपुरावा करतो. आदित्यजींनी तर तोंडच उघडू नये. त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर थेम्समध्ये पाणी का वाढलं त्याचे विचारावे. सर, याला जोडून प्रश्न विचारतो. तुम्ही मात्र मेट्रोच्या संदर्भात त्यांचा सवाल होता की इन्फ्रामॅन स्वतःला भरून आहे. आता सीएम आणि बाकी सर्वजण पुढे गेलेले आहेत, कारण वरळी ज्याचं 2 आठवड्यांपूर्वीच्या मेट्रोचं ओपनिंग झालेलं होतं तिथे सुद्धा पाणी आपल्याला प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळालं. मेट्रो सुरू झाली, पोटात दुखतंय का आदित्यजी तुमच्या बोलण्याचा रोध आणि उपरोधिकपणा लोकांच्या समस्या दूर करण्यापेक्षा त्याच्यातला असुरी आनंद घेण्याचा जास्त दिसतोय. कधी आदित्य ठाकरे यांनी कन्स्ट्रक्टिव्ह सूचना केलेल्या आम्ही बघितल्याच नाहीत. जी माहिती समोर आली आहे त्यामध्ये MMRD नाही MMRCL यांनी सांगितलंय की जी युटिलिटी सर्व्हिसच्या बाबतीतलं बांधकाम ज्याचं काम चालू होतं तो बांधकामाचा भाग तुटून पाणी आत शिरलं, याचा सर्वंकष चौकशी झाली पाहिजे. मी मागणी करतो याची चौकशी झाली पाहिजे. अशी जी आता पावसाला सुरुवातच झालेली आहे, पुढची 4 महिन्यात अशी वारंवार परिस्थिती उद्भवू शकते. कसं नियोजन असणार आहे काय? गेल्या 25 वर्षाच्या बेजबाबदार नियोजनामुळे स्थिती आहे. कुठल्या आधारावर 25 MMचाच पाऊस पडला तर आम्ही पाणी समुद्राकडे नेऊ हे उद्धवजी तुम्ही ठरवले आधी सांगा. 25 MM पेक्षा तासी जास्त पाऊस पडणार नाही हे वरुण देवांनी, म्हणजे दुसरे वरुण नाही म्हणत, याने आदित्यजीने सांगितलं होतं का नाही? आउटफॉल समुद्राकडे पाणी नेणारं जमिनीकडून समुद्राच्या मीन सी लेवलच्या वर नाही आले, हे ओव्हरनाईट येऊ शकत नाहीत. आता आदित्य ठाकरे आणि त्यांच्या बगलबच्चे जे कोलेगोई करतायत याचं कारण EOW, ACB आणि वेगवेगळ्या व्यवस्था कंत्राटदारांना पकडायला निघाली आहे. म्हणून कंत्राटदाराच्या विरोधात बोलायचं नाही, राजकीय भाष्य करायचं हे चालू आहे. पण आम्ही दाव्याने सांगतो मुंबई महापालिकेचा कारभार भाजप आणि महायुतीच्या हातात दिला. आम्ही या सगळ्यावर इत्थंभूत त्या ठिकाणी मुंबईकरांची प्रामाणिक सेवा करून दाखवू. आता कामाला लागलोच आहोत, उद्याच म्हणत नाही, आज कामाला लागलोच आहोत. आणि म्हणून ज्या वेळेला जपानला माननीय मुख्यमंत्री गेले त्यावेळेला जॅपनीज टेक्नॉलॉजी सुद्धा पाणी मुंबईत तुंबू नये म्हणून त्याची उपयोगिता करण्याचा करार मुख्यमंत्र्यांनी केला. त्याची कारवाई आता सुरू होईल. बघा, मला व्यवस्था मुंबईकरांची चोख झाली पाहिजे हा माझा प्रश्न आहे. आयुक्त फेल ठरले नाही ठरले मुख्यमंत्री ठरवतील, उपमुख्यमंत्री ठरवतील. मुंबईकर अडचणीत आला मी प्रश्न विचारणार, मी जागेवर जाणार, हे स्पष्ट आहे. आदित्य ठाकरे बोलतात 25 वर्षाचा तुम्ही आमच्यावरती सातत्याने आरोप करता. 25 वर्षांमध्ये जवळपास 22 वर्षांहून अधिक काळ तुम्ही आमच्या सोबत. हो, स्थायी समितीचे तुम्हीच अध्यक्ष होतात, महापौर तुम्हीच होतात. सगळ्या प्रस्तावांना संमती स्थायी समितीत कट कमिशनमध्ये तुम्हीच देत होतात. आणि एवढी असेल चर्चा तर या चर्चेला तयार आहे मी. अभी इतना सब बरोबरीने अजून
एका विषयाची माहिती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी देऊ इच्छितो. आज मुंबई उपनगर पालकमंत्री म्हणून एक बैठक सद्य परिस्थितीच्या पूर्ण अवलोकनाची आणि त्यामध्ये विशेषतः धोकादायक चाळी इमारती आणि दरड प्रवण क्षेत्र या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी, म्हाडा, रिपेअर बोर्ड, स्लम बोर्ड, SRA, मुंबई महापालिका, MMRDA, अग्निशामक दल, PWD या सगळ्या यंत्रणांची आज आपण घेतली आणि जवळजवळ म्हाडाने 96 इमारती ज्या धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत, BMCने 318 इमारती किंवा स्ट्रक्चर धोकादायक घोषित केले. त्यापैकी 82 मध्ये अजूनही रहिवासी राहत आहेत. या 96 अधिक 82 इमारतीमधल्या लोकांना जीवितहानी होऊ नये, अतिप्रसंग किंवा अपघात होईपर्यंत वाट बघता कामा नये म्हणून तातडीने त्या सगळ्यांबद्दलची उचित कारवाई आवश्यक तिकडे असेल तर रिहॅब आणि इमारती रिकाम्या करणे या संदर्भातल्या कारवाईच्या गती देण्याचे निर्देश आपण दिलेत. बरोबरीने मुंबई उपनगरामध्ये 261 आणि पूर्ण मुंबई 299 दरड प्रवण क्षेत्र आहेत, ज्यामध्ये उपनगरातील 40 क्षेत्र ही हाय इंटेन्सिफाय डेंजर अशी क्षेत्र आहेत. तिकडे आता पावसामध्ये रिटेनिंग वॉल किंवा संरक्षक भिंत ही बांधल्या जाऊ शकते की नाही याचा अभ्यास करावा आणि शकत नसेल तर तिकडे मेश नेट लावाव्यात, जेणेकरून दरडी कोसळूच नये, पण जर काही झालं तर जीवित होऊ नये. यामध्ये 9 मीटरच्या खालची भिंत असेल, संरक्षक भिंत असेल तर म्हाडा एजन्सी काम करेल. 9 मीटरच्या वर असेल तर PWD काम करेल. म्हाडा या 9 मीटरच्या खालच्या संरक्षक भिंतीचा खर्च स्वतः म्हाडा करेल. 9 मीटरच्या वरची जी आहे भिंत त्याला BMC आणि DPDC हा खर्च करेल. पण सगळ्या ठिकाणी मेशनेट लावण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली पाहिजे या पद्धतीचा अवलोकन करून तसे निर्देश देण्यात आलेले आहेत. आज पुरातत्व विभाग, सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत काम करताना आम्ही जागतिक वारसा दिन आणि जागतिक संग्रहालय दिन हा साजरा केला. पूर्ण दिवस कार्यक्रम चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जसं आपण 12 गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्ल्ड युनेस्कोमध्ये जागतिक वारसा घोषित करण्यासाठी घेऊन गेलो आहोत, तसं यापुढे कातळ शिल्प हे जगासमोर जागतिक वारसा म्हणून आपल्याला घेऊन जायचं आहे. एकट्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 2,500च्या वर ही कातळ शिल्प सापडली आहे. निसर्ग मित्र नावाची स्वयंसेवी संस्था सरकारबरोबर काम करते आहे. हे कातळ शिल्प म्हणजे अजुबा आहे, आश्चर्य आहे. एका अर्थाने
बर्ड आय व्ह्यू वरून बघून काढावं असं जमिनीवरनं दिसताना निर्माण केलेली चित्र 100 स्क्वेअर फीट बाय 100 स्क्वेअर फीट, काही ठिकाणी 100 मीटर एवढी मोठी आहेत. काही जाणकार तर असं सांगतायत की या कातळ शिल्पाचं वय हे 20,000 BC एवढं वर्षपूर्वीचं आहे. याचा अर्थ माझा महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र सिव्हिलायझेशन, कला, शिल्प यात किती वर्ष जुना आहे. आणि त्यामुळे या विषयावर कातळ शिल्पांच्या वयाची निश्चिती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या तज्ज्ञांना हिवाळ्यामध्ये आणून आपण त्यांचं वय मोजणार आहोत, जगासमोर आणणार आहोत. 1. 2. या विषयावर जनजागृतीचे कार्यक्रम आणि त्यासाठी बनवलेल्या चित्रपट याचं प्रमोशन आपण करणार आहोत. नंबर 3. महाराष्ट्र सरकारने ठरवलंय आंतरराष्ट्रीय स्वरूपावर या शिल्प निर्मितीला स्थान मिळावं म्हणून नेटफ्लिक्स किंवा नॅशनल जिओग्राफिक त्यांच्या चॅनेलवर ज्या पद्धतीची डॉक्युमेंटरी दाखवतात अशा जगभरातल्या 8 कंपन्या, ज्यातल्या 6 कंपन्या जर्मन, 1 UK आणि 1 US यांच्याशी आपली बोलणी चालू आहे. पारदर्शक पद्धतीने ती डॉक्युमेंटरी आपण करणार आहोत आणि येत्या वर्षी वर्ल्ड युनेस्कोमध्ये हा प्रस्ताव घेऊन जाणार आहोत. आणि एक अभिनव प्रयोग करणार आहोत. त्याचं कारण या कातळ शिल्पाच्या बऱ्याचशा जागा या खाजगी मालकांच्या आहेत. म्हणून जनसहभागितेतून संरक्षण आणि जतन म्हणून खाजगी मालकांच्या सोसायट्या करून भारतात खाजगी जागा मालक सुद्धा जतन आणि संरक्षणात काम करतात हे जगासमोर आणण्याचं आपण ठरवलंय. त्यासाठीची ती बैठक होती. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज मानसून का पहली बारिश थी. गया मेरा. हाँ सर, थोड़ा सा हिंदी में. मानसून की पहली बारिश थी, मुंबई पूरी तरह से फेल हो गई. जिस तरह से मेट्रो में पानी भर गया, लोकल में पानी भर गया, तो कौन जिम्मेदार है इसके लिए? मुंबई वासियों को तकलीफ न हो और मुंबई वासियों के घरों में बारिश का पानी बहता न जाए, इसके लिए लगातार 3 बार नाले सफाई, लगातार 4 बार सीसी रोड का निर्माण, ऑन साइट जाकर प्रशासन को जागरूक करके कंत्राटदारों पर कार्रवाई करे और पूरा काम करके ले, ये प्रयास भारतीय जनता पार्टी ने, मैंने और एकनाथ शिंदे जी ने शिवसेना की तरफ से किया है. जो सवाल उठाने वाले आदित्य ठाकरे जी है उनको मैं सवाल पूछना चाहता हूं. और मुंबई वासियों की तरफ से जब ये काम चल रहा था तब आप कौन से देश में घूमने चले गए थे ये तो बताओ. आप लंदन के थेम्स में या पेरिस के सीन रिवर में कितना मलबा है वो देखने गए थे क्या? ये हमारा सवाल है. आज के मुंबई के जो पानी भरने की स्थिति है उसके लिए जिम्मेदार उद्धव ठाकरे जी और आदित्य ठाकरे जी है. सवाल बहुत स्पष्ट है. 26 जुलाई 2005 में जो महाप्रलय हुआ था उस समय पर जो कमेटी बनी थी तब सरकार महापालिका में उद्धव जी की थी. पहला सवाल है 26 जुलाई 2005 में मुंबई का मर रहा था तब उद्धव जी आप कौन से 5 स्टार में थे, रास्ते पर क्यों नहीं थे? दूसरा सवाल, जो ब्रिमस्टोवर्ड का रिपोर्ट यानी मुंबई में बारिश का पानी नालों से समुद्र में जाए ऐसे नालों की निर्मिति, ये ब्रिमस्टोवर्ड का रिपोर्ट 2005 में आया, आज 2025 है. 2006 का 1200 करोड़ का प्रस्ताव 4000 करोड़ का हो गया. पैसा कहाँ गया आदित्य जी? जवाब तो दो.
काम पूरा क्यों नहीं हुआ? आज लोगों के घरों में पानी जा रहा है, 25 साल में ब्रिमस्टोन पूरा नहीं हुआ, ये आदित्य जी का फेल्योर है। तीसरा सवाल है, सिर्फ 25 या 50 mm बारिश गिरेगा तो ही बारिश का पानी नाले लेकर जाए, ऐसी व्यवस्था बनाने का निर्णय उद्धव जी ने किया कैसे? वरुण ने उनको फोन किया था, वरुण यानी मैं वरुण राजा की भगवान की बात कर रहा हूं, उन्होंने उद्धव जी को फोन किया था क्या 25 के ऊपर mm के ऊपर बारिश नहीं गिरेगा? आज के स्थिति की जिम्मेदारी उद्धव जी और आदित्य जी की उसके कारण है। सवाल चौथा ये है, बारिश का पानी समुद्र में जाए, वो आउटफॉल जो रहता है, वो आउटफॉल अगर समुद्र के मीन सी लेवल के नीचे होगा तो पानी जमीन से नहीं जाएगा, समुद्र से अंदर आएगा। ऐसा मीन सी लेवल के ऊपर आउटफॉल बनाने का काम 25 सालों में उद्धव जी, आदित्य जी आपने क्यों नहीं किया? उद्धव जी और आदित्य जी को बताना पड़ेगा, ड्रेनेज की व्यवस्था जो पानी और सीवेज दोनों समुद्र की तरफ लेके जाए या पंपिंग स्टेशन लेके जाए, उसका काम 100% नहीं हुआ, 75% भी नहीं हुआ। इसका 25 साल में आपने उसका पैसा कहाँ गया? छठा सवाल, जिस मीठी रिवर के कारण, मीठी नदी के कारण 2005 में स्थिति गंभीर हुई थी, उसमें 1000 करोड़ रुपया खर्चा हुआ। वो कॉन्ट्रैक्टर के ऊपर अभी ईओडब्ल्यू और एससीबी इंक्वायरी कर रही है। आदित्य जी वो किसके दोस्त है? वो कलाकार किसके दोस्त है? आदित्य जी इसका जवाब दे तो दोषी कौन है सामने आएगा। 3 लाख करोड़ का खर्चा रोड निर्माण के लिए हुआ, गड्ढे भरे रास्ते, ये लेगेसी हमको मिली, इसका दोषी कौन है? ऐसे 100 सवाल आदित्य जी को पूछे जाएंगे और मुंबई वासी इसको पूछेंगे। हम जहां तक इस काम को पूरा करना है, उसके लिए गली में, रास्ते पर, नाले पर खड़े हुए, आदित्य जी तुम थेम्स नदी में या पेरिस के सीन नदी में क्या कर रहे थे? इसका जवाब दे। आपने बीएमसी अचंबा तो ये है, आज भी आदित्य जी हमको सवाल पूछ रहे, भले पूछे, लेकिन कॉन्ट्रैक्टर्स के ऊपर मुंह खोलने के लिए तैयार नहीं है। ये कॉन्ट्रैक्टर से कैसा मेल आदित्य जी आपका है? हम नाले सफाई में गए तब हमने कहा, एआई ने भी डेटा एनालिसिस किया उसमें, तब 1400 गाड़ियों में से निकला हुआ मलबा ये नालों का नहीं था, ये एआई कह रहा है। तो कॉन्ट्रैक्टर पे कार्रवाई करो, हमने कहा। आदित्य जी की चुप्पी क्यों है? कॉन्ट्रैक्टर से मिलीभगत है क्या? और इसके लिए प्रशासन और कंत्राटदार इनको काम करना पड़ेगा। जो राहत अपनी व्यवस्था से मुंबई वासियों को देनी है वो देनी पड़ेगी। और आज के स्थिति के लिए गए 25 साल का कट कमीशन, भ्रष्टाचार और अनप्लान्ड काम, ये उद्धव जी और आदित्य जी का पाप जिम्मेदार है। आपने बीएमसी कमिश्नर के ऊपर भी सवाल उठाया कि नाले सफाई के टाइम वो फॉरेन टूर करते, उसके बारे में क्या कहते हैं? देखिए, किसी के व्यक्तिगत जीवन में मुझे कहना नहीं है, लेकिन ये सेंसिटिव बात है। हर मुंबई वासी की तकलीफ हमारी तकलीफ है। उस समय पर आप नहीं थे, आपने व्यवस्था बनाई थी, आज आपको ही जवाब देना पड़ेगा, कमिश्नर को जवाब देना पड़ेगा। ठीक है, धन्यवाद।